हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत राईट थोडाफार स्ट्रॅटेजीजबद्दल. ठीक आहे. सो ह्यावेळेस मी तुम्हाला इथे ना एक स्ट्रॅटेजीजचा पार्ट कव्हर करणार आहे. तो जनरली आपण बऱ्याच व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण कव्हर करतो. ठीक आहे. बट ओव्हरऑल आताची जी व्हिडिओ आहे ती ओव्हरऑल फक्त स्ट्रॅटेजीज. वन इज टेक्निकली whenever you are a far expiry and second whenever you are a near expiry. ओके. सो खूप जास्त हेल्प होईल आणि तुम्हाला जनरली कारण डेल्टा, वेगा, थीटा या तिघांचा जो इम्पॅक्ट येणार आहे तो काय असणार आहे माझ्या स्ट्रॅटेजीजवरती इवन दो ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. आणि थोडाफार जो आहे ना इथे पोझिशनल पर्स्पेक्टिव्हने थोडं बघा. सो जे इंट्राडे करतात त्यांनी थोडाफार जर पोझिशनलमध्ये शिफ्ट व्हायचा प्लॅन चालू आहे सो यू कॅन वॉच इट. जे ऑलरेडी पोझिशनल करतात यू कॅन वॉच इट. खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे. आणि मी सांगते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या व्हिडिओज ओव्हरऑल कशा वाटतात. आणि लाईक्स तर तुमच्या सगळ्या काही सांगून जातात बट कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ समजतायत की नाही. जर समजत असतील तर प्लीज मेन्शन करा. सो आय विल ऑल्सो गेट टू नो. किंवा जर तुम्हाला कोणता टॉपिक अजून पाहिजे व्हिडिओसाठी मेन्शन इट. नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो सिम्पल बघा, जेव्हा पण मी स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करतो ओके माय पर्सनल फेवरेट इज की मला स्ट्रॅटेजीजला कधीही एक लॉजिकली प्लॉट करायला आवडतं. लॉजिकली प्लॉट करायला आवडतं मीन्स व्हॉट की मला माहिती आहे की उद्या जर मला डिरेक्शन नाही आली तर कोणता जो ग्रीक आहे जो मला माझ्या फेवरमध्ये ठेवायचा आहे किंवा जर उद्या माझ्यासोबत डिरेक्शन आहे तर कोणते ग्रीक्स आहे जे मला माझ्या फेवरमध्ये ठेवायचे ते आपल्याला जनरली माहिती असलं पाहिजे. राईट. सो इट्स नॉट लाईक दॅट की मी एक स्ट्रॅटेजी सोडली आणि आय कॅरी इट फॉर टुवर्ड्स दी टिल दी एंड ऑफ द एक्सपायरी. राईट. इट्स नॉट लाईक दॅट. मला काय पाहिजे की एक्सपायरीपर्यंत जर माझी प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे तर एक मॅक्झिमम आउटपुट मला कसं मिळेल, अजून प्रॉफिट कमवू शकतो का, जर लॉस होत असेल तर त्याला कमी कसं करू. ओके. सो एक पार्ट आपण फार एक्सपायरीला बनवूया. सो एक आहे फार एक्सपायरी मोर देन 15 days लेफ्ट. ओके. एक्सपायरीला. आणि एक ठेवूया आपण नियर एक्सपायरी लेस दॅन 15 days. ठीक आहे. सिंपल आहे. नाव सिंपल बघा, जेव्हा पण मी फार एक्सपायरी असतो ठीक आहे पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पहिली गोष्ट आपल्या फेवरमध्ये कोणती असणार इज ऑलवेज युअर डेल्टा. ओके. डेल्टा इज ऑलवेज इन युअर फेअर व्हेनेवर यू आर अ फार एक्सपायरी. मी सांगतो तुम्हाला काय ते बघा. डेल्टा एक सिंपल वर्ड मध्ये सांगायचं म्हणणार डेल्टा तुम्हाला काय सांगतो की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर अंडरलाईनने मोमेंटम दिली तर. राईट. सो डेल्टा ही एक अशी ग्रीक आहे जी स्पेसिफिकली तुम्हाला फार एक्सपायरीवरती ओटीएम स्ट्राइक्स वरती खूप जास्त इम्पॅक्ट देते. ओटीएम स्ट्राइक्सचा जर तुम्ही डेल्टा पाहिलात ना खूप चांगला इम्पॅक्ट येतो व्हेनेवर यू आर अ फार एक्सपायरी. ओके. एक 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 लॉजिक सांगतो बघा सिंपल. एक ऑप्शन चेन ओपन केली ना आपण डेफिनेटली तुम्हाला समजेल. आता निफ्टी ओपन आहे इकडे. ठीक आहे. निफ्टी करंटली बघा एटीएम याचा आहे 25,800. ओटीएम स्ट्राईक बघा सपोज मी 25,900 जरी पकडली तर ह्याचा जो डेल्टा इज 0.33. ओटीएम स्ट्राईकचा 0.33 आहे फॉर एक्सपायरी ऑफ 3rd October. ओके. नाव मी येतो 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीला. ओके. नाव सेम बघा ओटीएम आता 25,900 इज द करंट एक्सपायरी. त्याची एटीएम आहे तेव्हाची 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीची. बट यू कॅन सी द जेव्हा मी फार एक्सपायरी आलोय 2 स्ट्राईक त्याच्या तर यू कॅन सी द डेल्टा. माझा नियर एक्सपायरी 0.33 होता बट फार एक्सपायरी किती आहे 0.45. राईट. तेच जर मी अजून पुढच्या ह्याच्यात गेलो लेट सी मी आलो 31 नको खूपच पुढे होईल 24 ऑक्टोबर. ओके. सध्या त्याचा 25,950 बट अगेन 2 स्ट्राईक जर मी ओटीएम आलो तर यू कॅन सी 0.45 डेल्टा. सो टेक्निकली जो डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती वाढते ओटीएमची जेव्हा मी हळूहळू फार एक्सपायरी असतो तेव्हा. ओके. सो डेल्टा मला माझ्या फेवरमध्ये ठेवायचं आहे इज द थिंग. ओके. का कारण ओटीएम पेक्षा डेल्टा खूप चांगला इम्पॅक्ट देतो. ओके. व्हॉट वॉज द सेकंड थिंग वेगा. व्हॉट इज वेगा. वेगा इज सिंपल लाईक व्हॉट की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्होलॅटिलिटी. की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार जर व्होलॅटिलिटी 1% ने वाढली तर. ओके. सो वेगाचा जो इम्पॅक्ट असतो दोघांचा जो इम्पॅक्ट असतो फार एक्सपायरी खूप जास्त असतो. इम्पॅक्ट मोर. ओके.
फार एक्सपायरी वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो जास्त असतो, त्यामुळे दिस इज द थिंग. एक सिंपल अगेन बघा, मी इथे येतो. ओके, आता ह्याचा वेगा बघा तुम्ही. सपोज मी 24 ऑक्टोबरचा वेगा बघितला तर 1 स्ट्राईक ओटीएमचा वेगा बघा किती आहे स्पेसिफिकली. इट्स 25.95. राईट नाव यू कॅन सी द नियर एक्सपायरी वेगा. किंवा एटीएमचाच बघा तुम्ही 25,950चा किती आहे 25.59. 3 ऑक्टोबरचा वेगा बघा आता तुम्ही किती आहे एटीएमचा. कुठे गेली स्ट्राईक. यू कॅन सी द वेगा इट्स 7.53. वेगाचा व्हॅल्यू आहे 1% वाटी चेंज आहे तर 3 ऑक्टोबरचा प्रीमियम कितीने चेंज होणार 7 रुपयाने. पण तेच 1% वाटी वाले तर फार एक्सपायरीचा किती होते 25 रुपयाने. सो वेगा इम्पॅक्ट्स मोर ऑन ओटीएम नाही फार एक्सपायरी स्ट्राइक्स. ओके, सो वेगा आहे. अँड व्हॉट वॉज द थर्ड थिंग. थर्ड थिंग इज युअर थीटा. ओके, थीटा तुम्हाला काय सांगतो. थीटा इज बेसिकली टाइम डिके. माझा प्रीमियम कितीने कमी होणार जर माझा एक दिवस एक्सपायरी मधून निघून गेला तर. सो थीटाचा जर मी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दाखवला ना, सो सिंपल बघा लाईक दिस. ओके 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 फाईन. एक मिनिट द्या, थोडं जास्त हल्लं इथे. हा, सो थीटाचा जर तुम्हाला ग्राफ दाखवायला ना ड्रॉ करून तर थीटाचा ग्राफ बघा असा काय दिसेल. सपोज इथे 30 दिवस बाकी आहेत. 25, 20, 15, 10, 5, 0. सपोज इथे प्रीमियम बाकी आहे, चालू आहे 100, 200. थोडं ह्याला इथे घेतो. 300 चालू आहे सपोज इथे, 400, 500. ओके, ते 200. ओके, सो थीटा जो आहे ना तो टेक्निकली बघा असा डिके होणार. सॉरी वाढला हा. ठीक आहे, थीटा बघा तुम्हाला असा काही डिके होता दिसेल. राईट, सो थीटाचा जो इम्पॅक्ट असतो ना तो फार एक्सपायरी असतो बट खूप मायनर इम्पॅक्ट. यू कॅन सी ड्रॉप आहे, हळूहळू खाली डीके होते बट खूप मायनर इम्पॅक्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही नियर एक्सपायरीला 15 दिवस बाकी आहेत, 10 दिवस बाकी आहेत, 5 दिवस बाकी, यू कॅन सी द ड्रास्टिक फॉल. डिरेक्टली जो कर्व आहे तो बघा एक स्ट्रेट कर्व व्हायला सुरुवात झाली. राईट, सो थीटाचा जो इम्पॅक्ट असतो फार एक्सपायरी खूप जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. ओके, सो हे झालं डेल्टा, वेगा, थीटा. जेव्हा आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीज आपल्या फेवरमध्ये ठेवायच्या असतील, सो व्हॉट आय डू, आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड्स. मी डेबिट स्प्रेड सोबत जाणार. डेबिट स्प्रेड मीन्स व्हॉट. अर्थ काय डेबिट स्प्रेडचा, की मी मार्केटला प्रीमियम पे करतोय. मी मार्केटला प्रीमियम पे जास्त करतोय ना की रिसीव्ह करतोय. सो जेव्हा पण मी मार्केटला प्रीमियम पे करतो तेव्हा ह्या गोष्टी माझ्या फेवरमध्ये असतात. राईट, सो जेव्हा पण मी डेबिट स्प्रेड बनवणार, व्हॉट आय विल डू, बुलीसाठी टेक सोपं आहे बघा. एक सिंपल बुल कॉल स्प्रेड इज ऑल्सो गिव्ह यू द गुड अमाऊंट ऑफ आउटपुट. बुल कॉल स्प्रेड. आणि बॅरिजसाठी काय मी बनवणार इज युअर बेअर पुट स्प्रेड. सिंपल आहे, बुल कॉल स्प्रेड, बेअर पुट स्प्रेड. नाव द थिंग इज की माझा ह्याच्यात रिस्क रिवॉर्ड रेशो किती असणार बघा. फार एक्सपायरी आहेत, 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, मोमेंटम यायला आपल्याकडे खूप दिवस बाकी आहेत. सो ट्राय करा ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो ठेवाल तुम्ही ह्याचा या दोन्ही स्ट्रॅटेजीचा इज युअर 1:2 किंवा 1:3 ठेवणार. किती ठेवणार 1:2 किंवा 1:3. ओके, आणि एक गोष्ट तुम्ही अजून एक ऍड करू शकता. एकदम स्लाइटली तुम्हाला जायचंय ओटीएम. स्लाइटली ओटीएम स्प्रेड्स तुम्ही बनवणार इकडे. ओके, बेनिफिट काय, ओटीएम प्रीमियम स्वस्त आहे, वेगा डेल्टा तुमच्या फेवरमध्ये, थीटाचा इम्पॅक्ट कमी आहे. सो स्वस्त प्रीमियम एक चांगला स्प्रेड बनतो आणि जो इम्पॅक्ट आहे वो सिमिलर लाईक तुम्हाला एटीएम सारखा मिळणार. राईट, नॉट शार्प 0.5 डेल्टा मिळेल बट 0.48, 0.44, 0.43 इज ऑल्सो टाइप ऑफ एटीएम. थोडाफार इम्पॅक्ट आहे आणि प्रीमियम टेक्निकली स्वस्त आहे. एटीएमचा 500 रुपये असेल तर ओटीएमचं स्लाइटली तुम्हाला घेता 450, 420, 30 पण भेटेल ना. मग कंपॅरेटिव्हली प्रीमियम वाईज तुम्हाला खूप स्वस्त मिळतो तो. राईट, सो स्लाइटली मी ह्याला ओटीएम स्प्रेड बनवणार. ओके, बघा क्विक रिकॅप इथे बघा सिंपल आहे. फार एक्सपायरी डेल्टा इज इन फेवर व्हाय, ओटीएम पेक्षा डेल्टा फेवरमध्ये आहे तुमच्या. वेगा इज इन फेवर व्हाय, वेगाचा इम्पॅक्ट जास्त आहे, थीटाचा इम्पॅक्ट कमी आहे. त्यामुळे थीटा जर मला डेल्टा, वेगा, थीटा या तिघांना एकत्र करून जर मला ट्रेड्स बनवायचे असेल तर व्हॉट आय विल डू, आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड ऑफ लाईक 2 स्ट्रॅटेजीज इथे येणार. बुल कॉल स्प्रेड, बेअर पुट स्प्रेड. रिस्क रिवॉर्ड रेशो काय 1:2 किंवा 1:3 आणि स्लाइटली ओटीएम बनव. स्लाइटली, नॉट फार ओटीएम, स्लाइटली. एटीएम आहे 1 स्ट्राईक किंवा 2 स्ट्राईक ओटीएम जाऊन बनवणार.
ओके, एकदमच चांगले ओटीएम असेल, स्ट्राईक लिक्विड असेल तर यू कॅन गो, बट स्लाइटली ओटीएम म्हणजे एखाद 2 स्ट्राईक ओटीएम जाऊन मी स्प्रेड बनवणार. ओके, क्लिअर आहे फार एक्सपायरी. नाव लेट्स गो विथ द नियर एक्सपायरी कन्सेप्ट. ओके, सो नियर एक्सपायरीला काय होतं ना, बघा डेल्टा असतो, वेगळा असतो, आय नो दॅट, बट सिंपल बघा, जर व्हॉलॅटिलिटीने सपोज प्रीमियम वाढला आउट ऑफ द मनीचा, तरी माझ्याकडे काय आहे, थीटा आहे. थीटा काय करतो की टाइम डिके देतो स्पेसिफिकली आउट ऑफ द मनी ऑप्शन्सला मेनली, राईट. झिरो करायचं असतं, राईट. इन द मनी पण मध्ये असतो, टाइम व्हॅल्यू पण कमी असतो कम्पॅरेटिव्हली आउट ऑफ द मनीपेक्षा, राईट. सो झिरो करायचा असतो. सो तर वेगामुळे जर माझा आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा प्रीमियम जरी वाढतोय तर बिकॉज ऑफ दॅट माझा थीटा पण वाढणार आहे. सो एक दिवस जर व्हॉलॅटिलिटी वाढली तर माझा थीटा ड्रास्टिक होतं, प्रीमियम वाढला तर दुसऱ्या दिवशी माझा थीटामुळे ड्रॉप होणारच आहे प्रीमियम मध्ये. सो वेन एव्हर यू आर टेकिंग अ ट्रेड नियर बाय एक्सपायरी, मेनली जेव्हा तुम्ही नियर एक्सपायरी असेल तेव्हा थीटा जो आहे ना तो मेनली तुमच्या फेवरमध्ये असतो, कारण थीटामध्ये एक ड्रास्टिक फॉल, बघा हा जो ग्राफ आहे ना त्यासाठी ड्रॉ केलाय. बघा ना 15 दिवसाच्या आधी बघा हळूहळू इम्पॅक्ट आहे थीटाचा महिन्यात, पण जसं 15 दिवस झाले एक फॉल यायला सुरुवात होणार. ओके, इव्हन दो वीकली एक्सपायरीला पण तसंच असतं थोडाफार, राईट. सो वीकली एक्सपायरीला कसं पहिले दोन दिवस आपले सुट्टीचेच असतात मेनली, राईट. सो मोजून ट्रेडिंग सेशन मिळतात 4, एखादा जर सुट्टी असेल तर त्याच्यात पण मोजून 4 ते 5 ऑन ॲव्हरेज भेटतात, त्यात पण थीटाचा इम्पॅक्ट, राईट. सो मी जनरली सजेस्ट करतो जेव्हा पण तुम्ही वीकली एक्सपायरी निफ्टी बँक निफ्टी किंवा कोणत्याही इंडेक्समध्ये कसं क्रेडिट स्प्रेड आय विल सजेस्ट, राईट. सो दिस इज द थिंग, बट थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो नियर एक्सपायरी जास्त असतो. सो थीटा मला माझ्या फेवरमध्ये ठेवायचं आहे, आणि जेव्हा मला थीटा माझ्या फेवरमध्ये ठेवायचं आहे तेव्हा मी कोणत्या स्ट्रॅटेजी बनवू, आय विल गो विथ द क्रेडिट स्प्रेड. मी क्रेडिट स्प्रेड सोबत जाणार. ओके, नाव क्रेडिट स्प्रेड्स मध्ये जनरली मी काय बनवणार, इथे पहिला बनवणार बुलिश साठी बुल पुट स्प्रेड, आणि बेरिश साठी काय असणार, बेअर कॉल स्प्रेड. ओके, सिंपल आहे. माझा जो रिस्क रिवॉर्ड रेशो इथे काय ठेवणार मी, इज टेक्निकली 1:1 चा ठेवणार किंवा 1:2 चा ठेवणार. ओके, का 1:3 का नाही, सिंपल आहे आन्सर. थोडाफार कमी दिवस एक्सपायरीला आहेत व मोमेंटम तुम्ही खूपच जास्त अँटिसिपेट करू शकता तर 1:3 बनवा, चालेल, एकदम स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आहे. बट नसेल थोडाफार वाटतं की मोमेंटम थोडीफार कमी होऊ शकते, खाजसीन नाही शकते, 1:2 इज इनफ किंवा 1:1. ओके, ह्याला स्लाइटली ओटीएम जायची वगैरे गरज नाही. इन द मनी जरी तुम्ही बनवलात हा स्प्रेड विच इज वेल अँड गुड. ठीक आहे, सिंपल आहे. बघा ह्या गोष्टी मी का सांगतोय, कारण ह्याचा जो आउटपुट आहे हा तुम्हाला चांगला मिळणार जेव्हा तुम्ही ह्याला चांगल्यापैकी डिप्लॉय करणार. एखादा स्टॉक बुलिश जातोय आणि मी तिकडे एखादा नेकेड कॉल ऑप्शन बाय करतोय, फाईन. ओके, बघा आता मी ह्या पॉईंट नंतर मी ज्या गोष्टी सांगतो ना त्या नीट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, लेट सी तुम्ही एखादा नेकेड कॉल ऑप्शन बाय केलाय आणि यू हॅव अ स्टिल टाइम ऑफ 20 days 25 days 20-25 दिवस बाकी एक्सपायरी, न्यू एक्सपायरी, जसं फ्रेश एक्सपायरी आता मंथली जर मी बघायची म्हणली तर. ओके, सो लेट्स सी तुम्ही कॉल ऑप्शन बाय केलेत आणि त्याने मोमेंटम दिली, सो यू कॅन होल्ड इट. बट जर स्टॉकने मोमेंटम नाही दिली तर त्याला तुम्ही टाइम स्टॉप लॉस लावून जा. टाइम स्टॉप लॉस मीन्स व्हॉट, 2 ते 3 दिवस किंवा मॅक्झिमम 4 दिवस. ओके, फार एक्सपायरी असेल मॅक्झिमम 4 दिवस. 4 दिवसापेक्षा जर जास्त दिवस स्टॉकने मोमेंटम नाही दिली तर आयदर तुम्ही त्या स्टॉकला स्क्वेअर ऑफ करा, त्या ट्रेडला स्क्वेअर ऑफ करा किंवा त्याला स्प्रेडमध्ये कन्वर्ट करा. का, द रिझन इज कारण तुमचा थीटा इम्पॅक्ट तुम्हाला प्रीमियम मध्ये बघायला मिळेल, राईट. सो इव्हेंच्युअली जर तुम्हाला थीटाचा लॉस करायचाच आहे तर तुम्ही ट्रेड स्क्वेअर ऑफ करा, एक चांगला एखाद्या इन्व्हेस्टर होतो एक मोमेंटम देतो स्टॉकमध्ये ट्रेड करा, राईट. सो बघा इन्व्हेस्टमेंट करताना ट्रेड करताना नेकेड पोझिशनमध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा टाइम स्टॉप लॉस लावून जायचं आहे. जर नाही आली 3-4 दिवसात मोमेंटम तर एकदा ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार किंवा त्याला स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार. ओके, नाव द सेकंड थिंग, सपोज तुम्ही स्प्रेडमध्ये कन्वर्ट केलात आणि स्टॉकने नंतर हळूकीशी बुलिशनेस दिली आणि मार्केट राहिलंय साईडवेज, आता हलकासा पोझिशन देऊन साईडवेज राहिलंय, खाली पडलात तर तुम्हाला माहिती आहे एक स्प्रेड म्हणजे तुम्ही बुलकॉल स्प्रेड बनवणार टेक्निकली, राईट, बुलिशसाठी जर बनवत असाल तर. सो खाली पडला तर आय नो दॅट मॅक्झिमम लॉस, लिमिटेड स्ट्रॅटेजी झाली. बट सपोज मार्केट तुमच्या फेवरमध्ये चालला आणि साईडवेज झालाय, सो मी काय करणार, तिकडे मी एखादा कॉल ऑप्शन अजून सेल करणार सेम लेगचा. दॅट मीन्स मी त्याला रेशो स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार. सो जेव्हा तुम्ही त्याला रेशो स्प्रेडमध्ये कन्वर्ट करणार डेफिनेटली जो आउटपुट आहे तुम्हाला खूप चांगला बघायला मिळतो तिकडे. सो रेशो स्प्रेड तुमचा तिकडे झाला किंवा त्याला मी बुलकॉल लॅडरमध्ये कन्वर्ट करणार. दॅट मीन्स व्हॉट, मी जी स्ट्राईक विकली त्याच्यावरती अजून एक स्ट्राईक ओटीएम जाऊन विकणार. एक कॉल ऑप्शन बाय केला, ओटीएम विकली, एक फार ओटीएम अजून विकणार. सो त्याला आपण म्हणा लॅडर, बुलकॉल लॅडर बनणार. सो ओटीएम चा थीटा तुम्हाला डीके देतोय प्लस हलकीशी बुलिशनेस तुम्हाला मोमेंटम आणून देते. सो हा जो आहे ना हा जनरली असतो रिस्क मॅनेजमेंट किंवा
प्रॉफिटला आपण असं मॅनेज करू शकतो टेक्निकली. आउटपुट इज व्हॉट, ऑप्शन्स इज सिम्पल इज व्हॉट, की तुम्ही तुमचा रिस्क कसा मॅनेज करतायत आणि प्रॉफिटला कसं मॅक्झिमाइज करतायत. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही ऑप्शन्स ट्रेडिंगला खूप सिम्प्लिफाईड वेमध्ये एक ॲज अ इन्व्हेस्टमेंट किंवा इन्कम सोर्स खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकता. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ असेल नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून जा. प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडले का नाही आवडली, तर ते पण सांगा. नाही आवडली, काय नाही आवडलं, काय नाही समजलं ते पण सांगा. कोणत्या गोष्टी समजल्या, नाही आवडल्या, समजल्या, सगळ्या गोष्टी सांगून जा. इवन दो जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, इथे बघा नंबर दिला आहे, तुमच्यासाठीच आहे हा नंबर. ओके, कॉन्टॅक्ट करा. support@concept.com मेल ID आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन मेल ॲज वेल, चालेल. ओके, डायरेक्टली कॉल पाहिजे तर वरती नंबर दिला आहे. ओके ओके, ज्यांनी, आणि मेन गोष्ट ऍप्लिकेशन ज्यांनी डाउनलोड नाही केलं ना, प्लीज ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, 20+2 प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. व्हिडिओ लायब्ररी आहे, ती पण व्हिजिट करा. अँड दॅट्स इट एवढंच. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.